एका गावामध्ये अशी एक प्रथा होती की हत्ती ज्याच्या गळ्यात फुलांची माळ घाले तो त्या राजाचा राजा, पण फक्त 5 वर्षांसाठी. 5 वर्षानंतर त्याला जंगलात सोडलं जायचं. बहुतेक राजे काय करायचे तर 5 वर्ष ऐश्वर्यात जगायचे. सत्ता, पैसा, मान सन्मान याचाच विचार करायचे, भविष्याचा विचार करायचे नाही. आणि 5 वर्षानंतर जंगलात गेल्यावर भीती, असुरक्षितता आणि शेवट. पण एक राजा मात्र वेगळा होता. त्याला 5 वर्ष पूर्ण झाली आणि तो जंगलात जायला हसत हसत निघाला. सर्व गावातील लोकांना याचे आश्चर्य वाटलं. एका नदीमधून पलीकडच्या जंगलात जाताना एक नाग आली होती. तर त्या नावेतील नावाडी त्या राजाला विचारतो की राजे, तुम्हाला भीती वाटत नाही का? सर्व राजे तर जंगलात जायला घाबरायचे, रडायचे, तुम्ही तर हसत हसत जात आहात, याचं काय कारण नेमकं? तर तो राजा म्हणतो की मला पहिल्याच दिवशी माहीत होतं की 5 वर्षानंतर मला इथेच जंगलामध्ये यायचं आहे. म्हणून मी काय केलं तर पहिल्या वर्षी पूर्ण जंगल हे साफ करून घेतलं. दुसऱ्या वर्षी नवीन वस्ती उभी केली. तिसऱ्या वर्षी गावातील महिलांना आणि गवंड्यांना मी तिकडे बांधून घरं वगैरे तयार करून घेतली, राजमहाल तयार करून घेतला. चौथ्या वर्षी आमच्या गावातील हुशार व्यक्तींना तिकडे पाठवून दिले राज्यकारभार करण्यासाठी. आणि आज आता माझा 5 वर्षात शेवटचा दिवस आहे की मला तिथे आज या राज्यात निरोप दिला जातोय. पण दुसरं राज्य हे माझ्या स्वागतासाठी तयार आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अगदी असंच आहे. नोकरी किंवा व्यवसाय हे आजचं आपलं राजेपण आहे, पण रिटायरमेंट म्हणजे उद्याचं जंगल आहे. जर आज फक्त कमवण्यात आणि खर्च करण्यात वेळ गेला आणि भविष्याचा आपण जर विचार केला नाही तर उद्याची आपल्याला भीती असते. पण जर आजच रिटायरमेंटचं नियोजन केलं तर निवृत्तीनंतरचं आयुष्य हे जंगल राहत नाही, तर ते तुमचं स्वतःचं राज्य बनतं. देवाने आपल्याला कमावण्यासाठी एक चांगला वेळ दिला आहे. तो वेळ फक्त आपण आजसाठी नाही तर उद्याचं भविष्य, उद्याचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी दिला आहे. रिटायरमेंट म्हणजे शेवट नाही, तर ती आहे तुमच्या आयुष्याची पुढची सुरुवात. त्यासाठी फक्त प्लॅनिंगची आवश्यकता आहे.